तर आता तुमची पहिली झालेली चूक, एकतर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही पावडरचं दूध चालू ठेवलं. ठीक आहे. तुमची दुसरी चूक काय आहे माहिती का, की तुम्ही बॉटलने दूध पाजलंय. ठीक आहे, पावडरचं दूध पाजलंय, पण ते बॉटलने तरी पाजायला नको होता. ठीक आहे, काही हरकत नाही. तिसरी चूक जी आहे ती तुम्ही बाळाला अंगाला लावण्याचा प्रयत्नच केला नाही. ठीक आहे, या 3 गोष्टी जर आपण सुधारल्या आणि आणखी चौथी चूक ही झालेली आहे की तुम्ही मनामध्ये खूप भीती घेऊन बसलेला आहात, की मला दूध येईल की नाही आणि आलं तर पुरेल की नाही, एवढ्या दिवसानंतर वाढेल की नाही. ही चौथी चूक झालेली आहे. पण ह्या काही फार मोठ्या चुका नाहीत, ह्या अजूनही सुधारता येऊ शकतात आणि आता जरी तुम्ही प्रयत्न केले तर काही दिवसामध्ये तुमचं दूध वाढू शकतं. कसं ते आता बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्हाला तुमचंच दूध बाळाला पाजण्याची इच्छा आहे. मुळात ही बेसिक रिक्वायरमेंट आहे की आईला मनापासून इच्छा असली पाहिजे स्वतःचं दूध बाळाला पाजण्याची. तरच त्या आईचं दूध वाढू शकतं. आणि आज तुम्ही स्वतःहून सल्ला घेण्यासाठी इथं क्लिनिकमध्ये आलेला आहात की काय करावं की जेणेकरून माझं दूध वाढेल आणि मला माझ्या बाळाला माझंच दूध पाजता येईल. ठीक आहे. मुळात त्यामुळं तुम्ही ही बेसिक रिक्वायरमेंट पूर्ण केलेली आहे. कारण ज्या आईला दूध पाजण्याची इच्छाच मरून गेलेली आहे त्या आईचं दूध कितीही औषधं खाल्ली आणि कितीही पावडर आईने घेतली तरी देखील वाढू शकत नाही. पण ज्या आईला मनापासून इच्छा आहे की माझं दूध वाढलंच पाहिजे किंवा मला माझंच दूध माझ्या बाळाला पाजायचंय, त्या आईचं दूध नक्की वाढू शकतं. त्यामुळं मुळात तुम्हाला इच्छा आहे तुमच्या बाळाला पाजण्याची, इथंच तुमचं रिलॅक्टेशन होण्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुमचं दूध वाढण्याची ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बिनधास्त राहा. आता आपण तुमच्या प्रश्नाकडे वळूयात की नेमकं काय झालंय तुमच्या बाबतीत, का असं तुम्हाला वाटतंय की तुम्हाला दूध नाहीये किंवा असं काय करता येईल की तुमचं दूध वाढेल. ठीक आहे. तर जी की आता तुम्ही हिस्ट्री सांगितली त्यावरून एक 2-3 मुद्दे जे आहेत महत्वाचे ते आधी मी हायलाइट करतो की काय झालंय नेमकं. एकतर डिलिव्हरी झाल्यानंतर काय झालंय की सिझेरियन डिलिव्हरी असल्यामुळं तुम्हाला उठून व्यवस्थित बसता येत नव्हता. ठीक आहे. त्यामुळे काय झालंय की झोपून कसं बाळाला पाजणार हा मोठा प्रश्न होता तुमच्याकडे. टाके दुखतात, अंग दुखतंय. त्यामुळे मग काही दिवस तुम्ही नाईलाजानं वरचं दूध पाजायला दिलं बाळाला. ठीक आहे. ते घरातील इतर व्यक्तींनी पाजलं. नंतर काय झालंय की तुमचं हे पहिलंच बाळ असल्यामुळं आणि तुम्हाला काहीच अनुभव नसल्यामुळं बाळाला पाजण्याचा आणि काही ज्ञान सुद्धा नसल्यामुळं तुम्ही काय केलंय की आहे तसं फिडिंग चालू ठेवलंय वरच्या पावडरचं. म्हणजे डिस्चार्ज होऊन घरी आल्यावर सुद्धा बाळ रडतंय, मग अंगावरचं दूध येईल की नाही आणि कमी पडलं तर काय करणार, बाळ आता एवढे दिवस झालं पावडरचं दूध पितंय, मग ते विसरलं असेल की काय, या भीतीमुळे तुम्ही अंगाला लावण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला आणि बाळाला वरचंच दूध घरी आल्यानंतर सुद्धा चालू ठेवले आणि ते सुद्धा तुम्ही बॉटलने पाजताय. त्यामुळं इथं काही चुका झालेल्या आहेत तुमच्याकडून. ठीक आहे. त्यामुळं काय झालंय आता 1 महिनाभर झालं बाळाला बॉटल फिडिंग चालू आहे आणि पावडरचं दूध चालू आहे. आईचं दूध तुम्ही क्वचित पाजलेलं आहे किंवा खूप कमी वेळा पाजलेलं आहे आणि मग तुम्हाला आता असं वाटतंय की माझं थेंबभर सुद्धा दूध येत नाहीये, काढून पाहिलं तर दूध कमी येतंय, ब्रेस्ट पंपनी जरी केलं तरी पंपिंग करून खूप कमी दूध येतंय, म्हणजे माझं दूध गेलंय असा तुमचा विश्वास बसलेला आहे आणि त्यामुळं आता माझं दूध वाढेल का आता 1-1.5 महिन्यानंतर, असं तुम्हाला एक प्रश्न पडलेला आहे आणि हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. पण एक सकारात्मक गोष्ट आहे तुमच्याबद्दल की तुम्हाला स्वतःचं दूध बाळाला पाजण्याची इच्छा आहे आणि आईला आपलं दूध बाळाला पाजण्याची इच्छा असणं इथंच त्या आईचं दूध वाढण्याची सुरुवात होते. ज्या आईला इच्छा आहे त्या आईचं दूध वाढतंच आणि तुम्हाला ती इच्छा आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं दूध वाढवू शकता आणि तुमचंच दूध इथून पुढे बाळाला पाजू शकता. कसं ते आता आपण बघूया. तर आता तुमची पहिली झालेली चूक, एकतर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही पावडरचं दूध चालू ठेवलं. ठीक आहे. तुमची दुसरी चूक काय आहे माहिती का, की तुम्ही बॉटलने दूध पाजलंय. ठीक आहे. पावडरचं दूध पाजलंय, पण ते बॉटलने तरी पाजायला नको होता. ठीक आहे. काही हरकत नाही. तिसरी चूक जी आहे ते तुम्ही बाळाला अंगाला लावण्याचा प्रयत्नच केला नाही. ठीक आहे. या 3 गोष्टी जर आपण सुधारल्या आणि आणखी चौथी चूक ही झालेली आहे की तुम्ही मनामध्ये खूप भीती घेऊन बसलेला आहात की मला दूध येईल की नाही आणि आलं तर पुरेल की नाही, एवढ्या दिवसानंतर वाढेल की नाही. ही चौथी चूक झालेली आहे.
पण ह्या काही फार मोठ्या चुका नाहीत, ह्या अजूनही सुधारता येऊ शकतात आणि आता जरी तुम्ही प्रयत्न केले तर काही दिवसामध्ये तुमचं दूध वाढू शकतं. कसं ते आता बघूयात आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा चौथ्या गोष्टीपासून सुरुवात करूयात, कारण तीच सर्वात महत्वाची आहे, की मनातली भीती काढून टाका. ठीक आहे. एकतर आईला दूध येतं कसं, तर प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स. ठीक आहे. आता प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स काय आहे, की जेव्हा बाळ आईच्या अंगावर ओढायला सुरू करतं त्यावेळी आईच्या निपल्स मधून आईच्या ब्रेन पर्यंत सिग्नल जातात की बाळ अंगावर पितंय, आणि जेव्हा बाळ अंगावर पितंय हे मेंदूला कळतं आईच्या, त्यावेळी आईच्या मेंदूमधून प्रोलॅक्टिन नावाचं रसायन आईच्या रक्तात सोडलं जातं आणि हे रसायन रक्ताद्वारे आईच्या स्तनांपर्यंत पोहोचतं आणि तिथल्या ज्या ग्रंथी असतात दूध तयार करणाऱ्या, त्या ग्रंथीमध्ये दुधाचं उत्पादन चालू होतं, म्हणजे दूध तयार व्हायला सुरुवात होते. आणि त्यानंतर जसं जसं बाळ ओढायला सुरू ठेवतं तेव्हा निप्पल मधून परत एकदा आईच्या ब्रेन पर्यंत सिग्नल जातो की बाळ अंगावर ओढतंय, आता दूध तयार आहे आणि ते बाहेर पडलं पाहिजे. मग आईच्या ब्रेन मधून ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन रक्तामध्ये सोडला जातो. हा हॉर्मोन रक्ताद्वारे आईच्या स्तनांपर्यंत पोहोचतो आणि दुधाच्या ग्रंथींच्या भोवती जे स्नायू आहेत त्या स्नायूंचं आकुंचन घडवून आणतो आणि तयार झालेलं दूध निप्पल मधून बाहेर येतं. यालाच आपण म्हणतो आईला पान्हा फुटला. पान्हा फुटला म्हणजे काय झालं, की ऑलरेडी तयार असलेलं दूध बाहेर आलंय. यालाच मेडिकल लँग्वेज मध्ये आम्ही ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स किंवा मिल्क इजेक्शन रिफ्लेक्स असं म्हणतो. ठीक आहे. हे फार मोठं असं काही नाहीये, हे सगळं नैसर्गिक घडणाऱ्या गोष्टी आहे. ठीक आहे. बाळ जन्माला येताना त्याला प्यायचं माहित असतं, त्याचा सकिंग रिफ्लेक्स डेव्हलप झालेला असतो. ठीक आहे. त्याला ते शिकवावं लागत नाही. तसंच आईला सुद्धा दूध आलेलं असतं ऑलरेडी. ठीक आहे. ज्या आईनं 8 महिन्यापेक्षा जास्त प्रेग्नन्सी पूर्ण केलेली आहे तिला दूध आलेलं असतं, फक्त सुरुवातीला ते घट्ट असतं, त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो. का घट्ट असतं, कारण त्यात रोगप्रतिकारशक्ती खूप मोठ्या प्रमाणावर असते. ठीक आहे. त्यामुळे ते घट्ट असतं आणि म्हणून घट्ट असल्यामुळे ते थोडं येतं, पण त्यावेळी सुरुवातीच्या काळात ते बाळाला पुरतं. हळूहळू बाळ जसं जसं अंगावर पीत जाईल तसं तसं दूध वाढत जातं. का वाढतं, कारण बाळ सतत अंगावर पिल्यामुळं हे जे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स आहेत हे सतत घडत राहतात. कारण बाळ फ्रिक्वेंटली अंगावर पितं, जास्त वेळा अंगावर लॅच होतं, जास्त वेळा निपल आईचे स्टिम्युलेट केले जातात बाळाद्वारे आणि तेवढं जास्त वेळा आईच्या ब्रेनला कळत राहतं की बाळ अंगावर पितंय, बाळ अंगावर पितंय, बाळ अंगावर पितंय, बाळाला दुधाची गरज आहे, बाळाला दुधाची गरज आहे. आणि तेवढा जास्त वेळा मग काय होतं, आईचा ब्रेन प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे 2 हॉर्मोन तयार करतो. त्यामुळं या प्रोलॅक्टिन हॉर्मोन जास्त वेळा तयार झाल्यामुळं आईचं दूध देखील त्या प्रमाणात दुप्पट, तिप्पट, चौपट वाढत जातं. ठीक आहे. आणि ऑक्सिटोसिन हॉर्मोन देखील तयार होत राहतो, त्यामुळे तयार झालेलं दूध बाहेर पडत राहतं. ठीक आहे. याचा साधा सरळ काय अर्थ आहे, की आईला दूध का आहे, एकतर बेसिक की आईला बाळ आहे म्हणून आईला दूध आहे. ठीक आहे. त्या बाळाचं पोट भरण्यासाठी. मग ज्या आईला बाळ आहे त्या आईला दूध देखील असणारच. ठीक आहे. आता हे दूध टिकवणं आणि वाढवणं हे मात्र आईच्या हातात आहे. ठीक आहे. कारण हे दूध तयार कसं होतंय, बाळाने अंगावर पिल्यानंतर, बाहेर कसं पडतंय ते देखील बाळाने अंगावर पिल्यानंतर. त्यामुळं आईनं सतत बाळाला अंगावर पाजण्याची गरज आहे, हे दूध टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी. कारण जर बाळ अंगावर सतत फ्रिक्वेंटली लॅच होत असेल तरच आईच्या ब्रेनला तेवढं जास्त वेळा कळेल की बाळ अंगावर पितंय आणि बाळाला दुधाची गरज आहे. जर आईनं बाळाला अंगावर लॅच करायचं सोडून दिलं तर मग आईच्या ब्रेनला कसं कळणार की बाळाला दुधाची गरज आहे की नाही. आईच्या ब्रेनला तेव्हाच कळतंय जेव्हा बाळ अंगावर सक करायला सुरू करते. त्यामुळं ज्या आईनं, आणि तुमच्या बाबतीत ही चूक झालेली आहे की तुम्ही बाळाला अंगावर लॅच करून पाजण्याचा प्रयत्नच करणं सोडून दिले, त्यामुळं तुमच्या ब्रेनला हे कळायचं देखील कमी झालंय किंवा बंद झालंय की तुमच्या बाळाला दुधाची गरज आहे. कारण ब्रेनला तेव्हाच कळेल जेव्हा बाळ अंगावर पिणार. आणि जर एकदा आईच्या ब्रेनला कळायचं कमी झालं की बाळाला दुधाची गरज आहे, तेव्हा तो असं गृहीत धरणार की बाळाला आता दुधाची गरज नाहीये, कारण बाळ अंगावर पित नाहीये. त्यामुळे मग आपोआप हे प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन हॉर्मोन तयार व्हायचे कमी होणार आणि आईच्या दुधाचं तयार होणं देखील कमी होणार. ठीक आहे. म्हणजे आईचं दूध जर कमी झालं तर त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, स्वतः आई किंवा घरातले इतर व्यक्ती. कारण तेच सांगत असतात बऱ्याच वेळा की तुझं दूध कमी झालंय, तू अंगावर पाजू नको, वरचं दूध पाजावंच लागेल. आणि त्यामुळे आई पाजायचं बंद करते किंवा तिला स्वतःला तरी खात्री नसते, जशी की तुमच्या बाबतीत आहे की दूध आहे म्हणून.
आणि अंगावर पाजायचं कमी केल्यामुळे हे रिफ्लेक्सेस कमी होतात आणि त्यामुळे दूध देखील आपोआप कमी होतं. ठीक आहे. तर तुमची जी चूक झालेली आहे की तुम्ही अंगावरच लावायचं बंद केले, त्यामुळे देखील दुधाचं प्रमाण कमी झालेलं असू शकतं. त्याच प्रमाणात आता हे ऑक्सिटोसिन आणि प्रोलेक्टिन हॉर्मोन कुठून तयार झालेले आहेत? आईच्या ब्रेनमधून. आणि आपलं म्हणजे आपलं सर्वांचंच मन कुठे असतं? तर आपल्या ब्रेनमध्ये असतं. ठीक आहे. आपल्या ज्या काही भावना आहेत, भीती, राग, द्वेष, कॉन्फिडन्स, ठीक आहे, या सगळ्या भावना कुठे तयार होतात? तर आपल्या ब्रेनमध्ये तयार होतात. मग जर आता जसं आपल्याला माहिती आहे की आपण जर फार घाबरलेले असू किंवा आपल्याला एखादी भीती आहे, टेन्शन आहे, तर बरोबर आपलं बीपी, ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, स्ट्रेस फॅक्टर आहे. असं का होतं? या भावना तर मनामध्ये आहेत, मग त्यांना ऍक्च्युअली फिजिकली ब्लड प्रेशर कसं काय वाढतं? कारण ते फिजिकली त्याचा इफेक्ट होतो. त्याचप्रमाणे जशा आईच्या भावना, स्वतःबद्दल कमीपणाची भावना, मला दूध आहे की नाही, माझं दूध वाढेल की नाही, त्याचप्रमाणे माझ्या बाळाला माझं दूध पुरेल की नाही, माझं दूध गेलंय अशी भीती, मला दूध नाहीये म्हणून कमीपणाची भावना, असं टेन्शन, दूध येईल की नाही, या सगळ्या निगेटिव्ह भावना ज्या आहेत, आत्मविश्वासाची कमतरता, या सगळ्या आईच्या ब्रेनमध्ये म्हणजे आईच्या मनात आहेत आणि याचा इफेक्ट या रिफ्लेक्सेसवर पडतो, प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन. आणि खरंच काही काळानंतर काय होतं, या निगेटिव्ह भावनेमुळं हे रिफ्लेक्सेस कमी व्हायला लागतात. जरी आई अंगावर पाजत असेल फ्रिक्वेंटली, पण मनामध्ये भीती घेऊन पाजते, पुरते की नाही बाळाला, बाळाचं वजन वाढेल की नाही माझ्या दुधावर, माझं दूध कमी झाले की काय. त्यामुळे काय होतं, या निगेटिव्ह भावनेमुळं हे रिफ्लेक्सेस कमी होतात आणि खरंच आईचं दूध कमी होतं. ठीक आहे. म्हणजे दोन गोष्टी कारणीभूत झाल्या आईचं दूध कमी व्हायला. एकतर अंगावर न पाजणं, अंगाला लावणं सोडून देणं, आणि मनामध्ये धाकधूक, भीती, चिंता अशा निगेटिव्ह भावना ठेवणं, कॉन्फिडन्स नसणं, या दोन गोष्टीमुळे काय होतं, आईचं दूध कमी होतं. ठीक आहे. ठीक आहे. तर या दोन गोष्टीमुळे तुमचं दूध कमी झालेलं असू शकतं, पूर्णपणे गेलेलंच असेल असं काही नाही. ठीक आहे. आता तुम्ही जे हिस्ट्री सांगितलंय त्यातला पुढचा भाग, तुम्हाला ही टेन्शन होतं की तुम्हाला दूध आहे की नाही, कमी झालंय की काय, आता एवढे दिवस मी पाजलं नाही, मग दूध गेलंच असणार, आणि या भीतीपोटी काय केलं, तुम्ही खात्री करण्यासाठी काढून पाहिलं दूध. ठीक आहे. आणि काढून पाहिल्यानंतर थेंबरच दूध आलं. ठीक आहे. आईनं दूध काढून पाहून खात्री कधी करायची? ठीक आहे. दूध काही कारणानं बाळ आजारी आहे, बाळामध्ये तेवढे त्राण नाही आहेत अंगावर ओढण्याचे, मग त्यासाठी आई जर अंगावरचं दूध काढून बाळाला पाजत असेल, ठीक आहे, नाईलाजाने, तर ठीक आहे. पण जेव्हा दूध आहे की नाही या गोष्टीची खात्री करण्यासाठी आई अंगावरचं दूध काढून बघते ना, त्यावेळी मुळात नकारात्मक भावनेने या गोष्टीची सुरुवात असते, म्हणजे दूध काढून पाहण्याची. त्यामुळे हे दूध येत नाही. कारण मनातील नकारात्मकतेमुळे हा जो ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स आहे, आईचं दूध काढून बाहेर येण्यासाठी कारणीभूत असणार आहे, ज्याला की आपण लेट डाऊन रिफ्लेक्स म्हणतो. या नकारात्मकतेमुळे हा रिफ्लेक्स ऑलरेडी कमी झालेला असतो आणि त्यामुळे कमी दूध येतं आणि आईला वाटतं आपल्याला दूधच नाही. आणि शिवाय कमी दूध आल्यामुळं आईची नकारात्मकता आणखी वाढत जाते, म्हणजे आई आणखी निगेटिव्ह होते, तिला खात्रीच होते की दूध नाहीच आहे. मग त्यामुळं दूध काढून शक्यतो बघू नका. जेव्हा म्हणजे अनिवार्यच आहे बाळाला काढून पाजणं, कारण बाळ आजारी आहे त्यामुळे काढून पाजावं लागते, किंवा आईला काही निपल प्रॉब्लेम आहे, काही अल्सर वगैरे झालेला आहे, त्यामुळं पेनफुल फिडिंग आहे बाबा आईला, तेव्हा काढून पाजावं लागते, मग अशा वेळी काढून पाजा. पण ज्या आईला असा काही प्रॉब्लेम नाहीये, बाळ हेल्दी आहे, त्याला लॅच होता येते, मग अशा वेळी काढून पाजण्याची शक्यतो प्रयत्न करू नका. बाळाला अंगावरच पाजा, काढून मोजत बसू नका. बाळ अंगावर पिताना बाळ म्हणते का एवढंच ml दूध आले, तेवढंच ml दूध आले, मग तुम्ही काढून मोजत कशाला बसताय किती मिली आले? किंवा बाळाची अशी डिमांड आहे का मला बाबा एवढं 90 ml दूध पाहिजेच आहे? नाही, बाळ काय म्हणते, माझं पोट भरेपर्यंत दूध पाहिजे आहे. मग त्याचं पोट जास्त दूध असेल तर जास्त दुधाने भरेल, कमी दूध भूक असेल तर कमी दुधाने भरेल. आता त्याला किती ml भूक आहे हे आपल्याला माहिती आहे का? मग त्याला प्रत्येक वेळी अमुक 1 ml दूध पाजलंच पाहिजे असा अट्टहास आपण कशासाठी करायचा? नाहीच करायचं. तर तुमच्या बाबतीत झालेली ही पुढची एक चूक आहे की तुम्ही दूध काढून पाहायला गेलात की येतंय की नाही, आणि मुळातच ते नकारात्मक भावनेतून काढून पाहिले तुम्ही, म्हणजे शंकेपोटी काढून पाहिले, त्यामुळे ते कमी आलं. ठीक आहे. सगळ्यात शेवटची एक चूक तुमच्याकडून काय झाली माहिती का, तुम्ही बॉटलने पाजलं बाळा.
ठीक आहे, तुम्ही वरचं दूध पाजलं बाळाला, बाळाच्या वाढीसाठी दूध पाजणं तर महत्वाचंच आहे, पण वरचं दूध पाजताना तुम्ही ते बाटलीनं पाजलं. बाटली ही दुधाची बाटली ही पुतणा मावशी आहे. पुतणा मावशी म्हणजे कोण होती? ती श्रीकृष्णाला दूध पाजलं होतं तिनं, पण ती मुळात एक राक्षसी होती पुतणा मावशी, आणि श्रीकृष्णाला मारण्यासाठी तिनं दूध पाजलं होतं, कारण तिचं दूध विषारी होतं आणि तिचं विषारी दूध पिऊन बाळकृष्ण मरावा असं त्या पुतणा मावशीची इच्छा होती, त्यामुळे तिने पाजलं. तसंच ही दुधाची बाटली जी आहे ना ती पुतणा मावशी आहे, कारण या दुधाच्या बॉटलमुळे काय होतं, बाळ दूध प्यायचं विसरतात आईच्या अंगावर. बाळांना सारखं सारखं इन्फेक्शन होतं, कान फुटतो, कानातलं इन्फेक्शन होतं, न्यूमोनिया होतो सारखं सारखं, सतत सर्दी खोकला होतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे दात येताना वेडेवाकडे दात येतात, असे बरेच दुष्परिणाम आहेत त्या बाटलीचे. पण आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे की बाटलीनं दूध पिणारे बाळ जे आहेत ना ते आईच्या अंगावर ओढून प्यायचं विसरतात. का विसरतात? कारण दुधाची बाटली जी आहे ना ती उलटी केली की दूध खाली यायला सुरू होतं पॅसिव्हली ग्रॅव्हिटीमुळं. पण आईच्या अंगावर पिताना मात्र बाळाला ऍक्टिव्हली सक करावं लागतं, म्हणजे ओढून दूध प्यावं लागतं. मग जर तुम्ही बॉटलनी दूध पाजत राहिलात तर काय होईल, बाळाला आईचं दूध पित राहायची सवय लागेल, कारण बॉटल उलटी केली की आपोआप दूध बाळाच्या तोंडात पडतंय, त्याला काही ओढावं लागत नाही, काही नाही. म्हणजे आईचं तोंडात आलेलं दूध नुसतं गिळत राहणे अशी बाळाला सवय लागते. आणि जेव्हा तुम्ही आईच्या अंगावर लॅच करायला जाता त्यावेळी काय होतं, बाळाला वाटतं आपण बॉटलनीच दूध पितोय, आणि त्यामुळं ते सक करत नाही, ते वाट बघतात दूध यायची, आपोआप दूध यायची. पण आईच्या अंगावर ते शक्य आहे का? नाही. आईच्या अंगावर पिताना बाळाला स्वतःलाच ओढावं लागणार, आणि मग थोडा वेळ वाट बघून दूध आलं नाही की बाळ काय करतं, आईचं स्तन सोडून देतं, ते धरून ठेवत नाही, कारण दूध आलेलं नसतं आणि त्याला भूक लागलेली असते. मग अशा वेळी बाळाला काय वाटतं की दूध नाहीये म्हणून ते सोडून देतं, आणि आईला सुद्धा वाटतं की खरंच दूध नाहीये. पण मुळात झाले काय, बाळ कन्फ्यूज झालंय की हे बॉटलच आहे की आईचं स्तन आहे ह्याच्याबद्दल, आणि त्याला वाटतं की हे बॉटल आहे पण मुळात ते आहे आईचं स्तन. त्यामुळं अंगामध्ये दूध असताना देखील ते बाहेर येत नाही, कारण बाळ ओढतच नाही, आणि आईला असा गैरसमज होतो की मला दूध नाहीये, आणि मग ती आणखी डिप्रेशन मध्ये जाते की खरंच दूध नाहीये, आणि मग बाळाला अंगावर पाजायचं सोडून देते आणि वरच्याच दुधावर बाळ शिफ्ट होतं आणि केवळ पावडरचं दूध बाळाला सुरू होतं. त्यामुळं या 3-4 गोष्टी झालेल्या आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमचं दूध कमी झालेलं असू शकतं, असेलच असं म्हणत नाही. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही याच 3-4 गोष्टींमुळे एक गैरसमज झालाय की मला दूध नाहीच आहे, आणि त्यामुळे तुम्ही पूर्णपणे बाळाला वरच्या दुधावर शिफ्ट केले, आणि परत त्यात आणखी दुसरी चूक म्हणजे तुम्ही बाटलीनं दूध पाजता. तर आता आपण पाहूया की ही चूक सुधारता कशी येईल, म्हणजे परत एकदा तुमचं रिलॅक्टेशन कसं करता येईल आणि तुमच्या बाळाला बॉटल फिडिंग वरून पुन्हा एकदा आईच्या दुधावर कसं शिफ्ट करता येईल ते आपण बघूया.